ओके. लास्ट लेक्चर आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन स्टडी केलं होतं. आता या लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म म्हणजे काय, तर प्रत्येक केसमध्ये कोणत्याही टायमाला तुम्ही जर मेजर केला तर स्पीड जो असेल त्या मोशनचा, त्या सर्क्युलर मोशन करण्यासाठी तो स्पीड कसा राहणार, तर कॉन्स्टंट राहील. बरं का नाही. मग कोणता स्पीड, तर लिनियर स्पीड, अँग्युलर स्पीड. बरं का नाही. या दोन्ही क्वांटिटी जर सेम असेल तर त्या प्रकारचं जे मोशन आहे त्याला काय म्हटलं जातं, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण डिस्कस करू शकतो. बरं का नाही. आता नॉन युनिफॉर्मचे बरेच सारे एक्झाम्पल आहे. मोस्टली सर्वच एक्झाम्पल हे युनिफॉर्मचे नसतात. युनिफॉर्म मध्ये आपण एक्झाम्पल घेतले होते जसं की अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सनच्या अराउंड अर्थ रिव्होल्युशन, तर ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन राहील. अजून बरेच सारे एक्झाम्पल आहे की जे आपण घेतले होते. बरं का नाही. किंवा जिओ स्टेशनरी सॅटेलाइटचं रिव्होल्युशन अराउंड द अर्थ ते पण 24 आवर्सचं आहे, म्हणजे स्पीड कॉन्स्टंट राहायला पाहिजे. बरं का नाही. मग हे आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल घेतले होते. किंवा क्लॉकचे जे हँड असतात, मिनिट हँड असेल, तास काटा, मिनिट काटा, सेकंड काटा, याचं जर टिप घेतलं तर ते सर्क्युलर मोशन जे असेल ते कोणतं असेल, तर तुमचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल. आता मला नॉन युनिफॉर्म घ्यायचं. सपोज तुमच्या घरात फॅन आहे. बरं का नाही. सपोज तुम्ही काय केला, ऑन केला. ऑन केल्यानंतर तो सुरुवातीला त्याचा स्पीड किती आहे, तर 0 आहे. आणि जसं जसं तो वाढायला ना तसं तसं स्पीड काय होतं, तर वाढत राहतो. बरं का नाही. म्हणजे जे एक्झाम्पल आहे ते कशाचं आहे, तर हे एक्झाम्पल आहे तुमचं नॉन युनिफॉर्मचं. बरं का नाही. किंवा मग दुसरी कंडिशन घेतली, सपोज तुम्ही फॅन बंद केला तर तो मॅक्झिमम स्पीडला आहे, तिथून स्पीड काय होतं, तर कमी होतोय. बरं का नाही. म्हणजे जसं तुम्ही ते रेओस्टॅटचं स्पीड जरी कमी जास्त केलं तरी ते काय होतं, तर कमी जास्त. रेओस्टॅट फिरवला ते तुमचं रेओस्टॅट असतं ते फॅनचं स्पीड कमी जास्त करण्यासाठी. बरं का नाही. त्यानुसार तुम्ही त्याचं स्पीड चेंज करू शकता. म्हणजे एक्झाम्पल कोणाचं आहे, तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं. बरं का नाही. ज्याच्यामध्ये स्पीड कॉन्स्टंट नसतो. कोणता स्पीड, तर अँग्युलर स्पीड किंवा लिनियर स्पीड, त्याला काय म्हणतात, तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे ऍक्सलरेशन ऍक्ट होतात. जसं की आपण युनिफॉर्म मध्ये घेतलं, सेंट्रिपेटलच घेतलं होतं. बरं की नाही. आता या केसमध्ये आपण बघू की सेंट्रिपेटल किंवा रॅडियल म्हटलं होतं. तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे ऍक्सलरेशन असतात ते या ठिकाणी डिस्कस करायचं. ठीक आहे. व्हॉट इज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स बट स्पीड डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. सपोज अँग्युलर स्पीड और लिनियर स्पीड कॉन्स्टंट नसेल तर ते घ्यायचं आपल्याला नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर पुढे घेऊ आपण ऍक्सलरेशन इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. acceleration in non-uniform circular motion. आपण जास्त महत्वाचं आहे का बरं, कारण की मोस्ट ऑफ द पार्ट जो आहे आपल्याकडे किंवा जे आपण डील करतो ते नॉर्मली नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल जास्त आपण डील करतात. बरं की नाही. अर्थ आपण जास्त कन्सिडर करत नाही, कारण की आपले जे रेग्युलर फिरणारे ऑब्जेक्ट आहे किंवा सर्क्युलर मोशन तर ते नॉन युनिफॉर्म मध्ये जास्त येत असतात. त्याच्यामुळे आपण नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये किती प्रकारचे ऍक्सलरेशन आहेत तर ते आपण या ठिकाणी डिस्कस करू. बघा, ऍक्सलरेशन जर फाईन करायचं असेल तर तुम्हाला काय लागेल, तर त्याच्या आधीची क्वांटिटी म्हणजे वेलोसिटी, आणि वेलोसिटीचा रेट ऑफ चेंज घेतला तर मला काय भेटेल, तर ऍक्सलरेशन भेटेल. बरं की नाही. तर मी वेलोसिटी घेणार आहे इन टर्म्स ऑफ वेक्टर, जे ऑलरेडी आपण त्याचं डेरिव्हेशन घेतलेलं आहे. ठीक आहे. तर आपण घेऊ सर्वात पहिला पॉईंट, वेलोसिटी, लिनियर वेलोसिटी म्हणू. लिनियर वेलोसिटी ऑफ ए पार्टिकल in non-uniform circular motion. नॉन युनिफॉर्म किंवा युनिफॉर्म दोघांमध्ये सारखाच राहील, फक्त पुढच्या ज्या कंडिशन्स आहेत ते चेंज होणार. ठीक आहे. पण हा जो लिनियर वेलोसिटी घ्यायचा तो कशामध्ये घ्यायचा, तर वेक्टर मध्ये घ्यायचा, जे ऑलरेडी आपण काय केलं तर त्याचं डेरिव्हेशन घेतलेलं आहे. तर तो काय, तर व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार, आणि या ठिकाणी क्रॉस असेल आणि तो काय घेतला, तर आपण आर बार घेतला. ठीक आहे. आता या वेलोसिटीवरून आपल्याला ऍक्सलरेशन फाईन करायचं. मग याला काय करा, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज ऍक्सलरेशन. मग पुढचा जो पॉईंट असेल याला काय करावं लागेल, तुम्हाला डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. टी त्या टाइमनी काय करायचं, आपल्याला डिफरन्शिएट करायचं. नाही तर मी तर वर्ड लिहा विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर डी डी टी ऑफ काय असेल, तर पहिला व्ही बार त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला. पुढे परत डी डी टी घ्यायचा आहे आणि या ठिकाणी यूज करायचं तुम्हाला ओमेगा बार क्रॉस काय असेल, तर आर बार. तर या दोन केसमध्ये पहिल्याचा केस आहे तुमचं डायरेक्ट ऍक्सलरेशन भेटून जाईल, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. पण या केसमध्ये या दोघांचं काय प्रोडक्ट आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय यूज करावं लागेल, तर प्रोडक्ट रूल या ठिकाणी यूज करावं लागेल. बरं ना. डेरिव्हेशनचा, डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल, तर तो तुम्हाला झालेला असेल मॅथमध्ये. बरं की नाही. तर या केसमध्ये आपल्याला काय करायचं, तर या ठिकाणी प्रोडक्ट रूल या ठिकाणी यूज करायचा आहे.
व्हॉट इज रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, तर तो असं तुमचा ऍक्सेलरेशन, पण हा वेक्टर आहे म्हणून काय आला तर ए बार झाला. क्लिअर आहे, टोटल ऍक्सेलरेशन. आता पुढे घेऊ, याचा डेरिव्हेटिव्ह मी घेणार नाही, तो ओमेगा बार तसाच ठेवला मी, आणि डेरिव्हेटिव्ह याचा पण त्याच्या आधी क्रॉस आहे तर क्रॉस देणं गरजेचं असेल कारण वेक्टर आहे. ठीक आहे, आणि इथं करायला तर डी आर बार अपॉन dt. तर मी पहिला तसाच ठेवला, डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा घेतला, प्लस आता दुसरा तसा ठेवायचा, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, म्हणजे काय असेल तर डी ओमेगा बार अपॉन काय असेल dt, आणि क्रॉस करायला तर आर बार. आता या ठिकाणी बरेच जण मिस्टेक काय करतात ते सांगून देतो, म्हणजे तुम्हाला ती करायची नाहीये. ओके, तर या ठिकाणी क्रॉस प्रोडक्ट आहे म्हणजे वेक्टर प्रोडक्ट आहे, बरोबर की नाही. आणि वेक्टर प्रोडक्ट मध्ये जर तुम्ही ऑर्डर चेंज केली तर आन्सर काय होतं, मायनस होतं. बरेच जण काय करतात, पहिली टर्म ऍज इट इज लिहितात, ओमेगा बार तसंच लिहिणार आणि दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह लिहिणार. पण दुसऱ्या केसमध्ये काय करतात, आर बार पहिली लिहितात आणि क्रॉस करून डी ओमेगा आपण dt करतात, बरं की नाही. तर तुम्हाला ही ऑर्डर चेंज करायचं नाही, पहिले ओमेगा आहे तर ओमेगाचाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, नंतर आर आहे तर नंतर आरचाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. तर इथं जर तुम्ही गडबड केलं तर इथं जर गडबड केली तर इथं साईन चेंज करून घ्या वाटलं. क्लिअर आहे, ते करू शकता, पण असंच राहू द्या, ही स्टँडर्ड फॉर्म आहे. तर ऑर्डर कोणत्याही केसमध्ये तुम्हाला चेंज करायची नाहीये. ओके, ठीक आहे. आता पुढे घेऊ, हे झालं टोटल ऍक्सेलरेशन ए बार इज इक्वल टू ओमेगा बार असाच आहे. व्हॉट इज आर, आर इज द रेडियस वेक्टर, आणि इथे रेडियस वेक्टर काय ना तर नेहमी चेंज होत राहणार, बरं की नाही. म्हणजे हा कुठे चालला तर अलॉंग द रेडियस, म्हणजे डिस्प्लेसमेंट जी होणार आहे ती पार्टिकलची रॅडियल ऍक्सेलरेशन घेतो ना, म्हणजे हा सर्कल जर घेतला तर या सर्कलच्या अलॉंग काय होणार तर तुमचं डिस्प्लेसमेंट होणार, बरं की नाही. व्हॉट इज आर, आर इज द डिस्प्लेसमेंट. ओके, आणि रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंटचा जो रेट असतो, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज वेलोसिटी. विच वेलोसिटी, तर लिनियर वेलोसिटी अलॉंग द रेडियस. म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय करू शकता तर व्ही बार डी आर अपॉन dt, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज द वेलोसिटी. नंतर प्लस साइन दिलं. आता आहे तुमचा ओमेगा, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी, का असं तर अँग्युलर ऍक्सेलरेशन, अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन इज रिप्रेझेंटेड बाय लेटर अल्फा, राईट ना. तर ते पुढे आपण रिझन देऊन टाकू त्याला, आणि क्रॉस करायला तर क्रॉस राहिला तुमचा आर बार. ओके, तर तीनही क्वांटिटी मध्ये सर्वांचं वेक्टर घेतलेलं आहे, आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, म्हणजे ओमेगा कॉन्स्टंट नाही, म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणं इथं पॉसिबल आहे. ओके, आता इथं रिझन काय असेल तर रिझन पहिला व्ही बार. व्हॉट इज व्ही बार, व्ही बार इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट मीन्स डी आर बार अपॉन dt. ठीक आहे, तर हा पहिला झाला, पहिलं रिझन झालं त्याचं. आता दुसरं रिझन घेऊ, ते म्हणजे अल्फाचं, अँड अल्फा बार इज इक्वल टू तो काय असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी, म्हणजेच काय भेटते तर डी ओमेगा अपॉन काय भेटला तर dt या ठिकाणी तुम्हाला भेटलाय. ठीक आहे, तर या प्रकारे आपण ते डिस्कस केलं. आता पुढे जर गेलं ना तर बघा, ऑलरेडी मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलेला होता, कोणता तर रॅडियल ऍक्सेलरेशनचा. रॅडियल ऍक्सेलरेशनचे मी तुम्हाला 3 फॉर्म्युले सांगितले, इतक्यात परत डिस्कस पण केलं होतं, बरं का नाही. मग तो काय आहे तर तो आहे व्ही ओमेगा, दुसरा आहे तुमचा व्ही स्क्वेअर अपॉन आर, आणि तिसरा कोणता आहे तर आर ओमेगा स्क्वेअर. तर त्यापैकी व्ही ओमेगा आहे बघा, पहिल्या याच्यात पण व्ही आणि ओमेगा आहे, मग ज्यामध्ये लिनियर पण वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटी, आणि अजून हा बघा रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, आणि आर रेडियस वेक्टर आहे, बरं का नाही, म्हणजे अलॉंग द रेडियस तुमची वेलोसिटी चालली. म्हणजे जे ओमेगा आणि व्ही ज्याच्यामध्ये असतं तर त्या ऍक्सेलरेशनला म्हटलं जातं रॅडियल ऍक्सेलरेशन, रॅडियल कॉम्पोनंट ऑफ ऍक्सेलरेशन. ठीक आहे, मग ए बार झाला टोटल ऍक्सेलरेशन, अँड दिस टोटल टर्म इज रिप्रेझेंटेड बाय ए आर, म्हणजे याला म्हणणार आपण radial component of acceleration. It is represented by AR, or it is also called as centripetal acceleration. Radial म्हणा नाही तर centripetal component, पण R नेच रिप्रेझेंट करू. आता नेक्स्ट कन्सिडर करायचा आहे तो म्हणजे काय तर ओमेगा, आणि दुसरा काय असेल तर तुमचा अल्फा असेल. ठीक आहे, आता सर्क्युलर मोशन ज्यावेळेस करतात ना तरी झाली तुमची काय तर रेडियस वेक्टर, आणि आज जो अल्फा आहे तो नेहमी त्याला कसं जातो तर टँजेन्शियल जातो, बरं का नाही. मग हा जो ऍक्सेलरेशन आहे, आता बघा लास्ट लेक्चर आपण व्ही आणि ओमेगा मधलं रिलेशन सांगितलं होतं. व्ही इज इक्वल टू काय असतं तर व्ही इज इक्वल टू आर ओमेगा असतं, बरं का नाही. मग इथं अल्फा आणि आर आहे, अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन, आर म्हणजे रेडियस वेक्टर, म्हणजे हा लिनियर ऍक्सेलरेशन भेटेल, राईट ना. आता भेटेल तर आपल्याला ऍक्सेलरेशन भेटेल, पण आज टँजेन्शियली चाललेला आहे, म्हणून याला काय म्हणणार तर आपण एटी बार म्हणणार आहे. व्हॉट इज एटी, एटी इज द टँजेन्शियल कॉम्पोनंट ऑफ ऍक्सेलरेशन. ठीक आहे, तर त्या काय काय तर त्या गोष्टी आपण या ठिकाणी खाली लिहून घेऊ. ठीक आहे, तर ते रिझन पण समजलंय तुम्हाला, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी काय तर ते या ठिकाणी आपण डिस्कस करू. वेअर AR bar is omega bar cross V bar, and that is called as a radial component of acceleration. AR bar is equal to omega bar cross V bar is the radial component of acceleration.
radial component of acceleration. Radial component of acceleration. आणि दुसरा जो आहे तो आहे तुमचा AT bar. What is AT bar? AT bar is the alpha bar cross R bar, that is tangential component of acceleration. Is tangential component of acceleration. Acceleration काय असेल तर tangential component असेल. तर या प्रकारे तुम्हाला काय करायचं तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर त्यामध्ये तुम्हाला दोन्ही प्रकारचे ऍक्सेलरेशन भेटतील. एक म्हणजे रॅडियल ऍक्सेलरेशन भेटेल आणि दुसरं म्हणजे काय तर टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. असे दोन्ही प्रकारचे ऍक्सेलरेशन या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचं तर सॉल्व्ह करायचं. ऍक्सेलरेशन फाइंड करायचं इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके. आता याच्यानंतर आणखी एक पॉईंट घेऊ. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन घेण्याआधी तर याचं मॅग्निट्यूड जर असेल तर किती असेल, मॅग्निट्यूड ऑफ दॅट ऍक्सेलरेशन, टोटल ऍक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड किती राहील तर ते या ठिकाणी आपण डिस्कस करू. बघा आता मॅग्निट्यूड घेताना सपोज तुमच्याकडे एखादा वेक्टर आहे. सपोज मी झेड बार काय घेतला तर वेक्टर घेतला आणि हा काय घेतला 3i + 4j घेतला. बरं का नाही. आता हा जो आहे तो रॅडियल कॉम्पोनंट आहे तर तो एक ऍक्सिस वरती राहील आणि दुसरा वाय ऍक्सिस वरती राहील. बघा आता रॅडियल जर घेतला तर असं समजून घ्या आता काय होतं. ठीक आहे. रॅडियल म्हटलं तर अलॉंग द काय असतो तर रेडियस असतो. बरं का नाही. आज आला तुमचा काय तर रॅडियल कॉम्पोनंट ऑफ ऍक्सेलरेशन आणि दुसरा काय तर टँजेन्शियल, म्हणजे याला कसं जाणार तर टँजेंट मध्ये जाणार. राईट ना. हा काय झाला तर टँजेन्शियल कॉम्पोनंट ऑफ ऍक्सेलरेशन म्हणजे काय एक्स ऍक्सिस वरती दुसरा आहे वाय ऍक्सिस वरती. एक्स ऍक्सिस साठी युनिट वेक्टर घेतो i कॅप आणि वाय साठी घेतो आपण j कॅप. राईट. क्लिअर आहे. आणि याचं जर मॅग्निट्यूड घ्यायचा असेल तर मॅग्निट्यूड ऑफ झेड जर घेतला तर तो नेहमी अंडर रूट मध्ये घेतो याच्या कॉर्डिनेटचा स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर. नंतर याच्या कॉर्डिनेट जे कॉम्पोनंटचा जो जेचा जो कोइफिशियंट आहे तो काय 4 आहे त्याचा काय करायचा स्क्वेअर करायचा. राईट आहे. मग इथं पण दोन आहे, एक आहे एक्स ऍक्सिस वरती आणि दुसरा आहे अलॉंग द वाय ऍक्सिस, किंवा एक वाय ऍक्सिस वरती दुसरा झेड आणि त्याचं जर मॅग्निट्यूड घेतलं तर प्रत्येकाचं काय करावं लागेल तुम्हाला अंडर रूट मध्ये स्क्वेअर करावं लागेल. ठीक आहे. तर तेवढा पॉईंट समजून घ्या, त्याच्यावरती न्यूमेरिकल तुम्हाला असणार आहे. द मॅग्निट्यूड ऑफ total acceleration in non-uniform circular motion. In non-uniform circular motion is ओके. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर असेल तर त्याच्यामध्ये टोटल ऍक्सेलरेशन किती असेल तर या ठिकाणी आपण ते डिस्कस करू. ठीक आहे. तर त्याचा मॅग्निट्यूड काढायचं. मॅग्निट्यूड जर घेतला तर मॅग्निट्यूड फक्त ए ने रिप्रेझेंट करणार आणि तो रूट मध्ये घ्यावा लागेल. मग या ठिकाणी दोन कॉम्पोनंट आहे, एक आहे तुमचं रॅडियल कॉम्पोनंट त्याचा स्क्वेअर प्लस दुसरा आहे तुमचं टँजेन्शियल कॉम्पोनंट त्याचा स्क्वेअर. तर या प्रकारे तुम्ही काय करू शकता तर त्याचं मॅग्निट्यूड या ठिकाणी फाइंड करू शकता. ठीक आहे. आज आला तुमचा मॅग्निट्यूडचा पार्ट. आता पुढचा जो पार्ट आहे तो घ्यायचा आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर त्यामध्ये ऍक्सेलरेशन किती असेल. ठीक आहे. टोटल ऍक्सेलरेशन in uniform circular motion is ओके. UCM जर असेल तर त्या UCM मध्ये किती टोटल ऍक्सेलरेशन असेल ते या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं. बघा ऑलरेडी आपण रॅडियल ऍक्सेलरेशनचा किंवा टोटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला घेतला आणि तो काय तर रॅडियल ऍक्सेलरेशन प्लस काय असेल तर टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. व्हॉट इज रॅडियल ऍक्सेलरेशन तर तो आहे तुमचा v बार क्रॉस काय होता तर ओमेगा बार क्रॉस v बार. ओमेगा बार क्रॉस काय होता तर v बार होता. बरं की नाही. आणि हा टँजेन्शियल कॉम्पोनंट काय होता तर तो होता तुमचा अल्फा बार क्रॉस काय होता तर r बार. व्हॉट इज अल्फा असेल तुमचा डी ओमेगा बार अपॉन काय असेल तर dt. राईट ना. ओके. म्हणजे बघा जर तुम्ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये घेतलं तर व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. त्याचा स्पीड कॉन्स्टंट असेल ना. स्पीड जर कॉन्स्टंट आहे तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0 असतो. बरं का नाही. मग तोच पॉईंट या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचा. ठीक आहे. इन पहिला पॉईंट घेऊ त्याच्यात
in UCM, uniform circular motion, angular velocity is constant. Angular velocity is constant. Angular velocity constant आहे, therefore हा जो डी ओमेगा बार आहे अपॉन dt आहे याचा आन्सर किती येणार आहे 0 येणार, कारण की ओमेगा कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो बरं की नाही. मी पूर्ण टर्म काय लिहितो 0 आणि डी ओमेगा बार अपॉन dt कशामध्ये येतात टँजेन्शियल कॉम्पोनंट, म्हणजे याचा काय टँजेन्शियल कॉम्पोनंट ऑफ एक्सेलरेशन इज इक्वल टू काय असेल तर 0 आणि तो किती असेल तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. कळलं का नाही. तर टँजेन्शियल कॉम्पोनंट ऑफ एक्सेलरेशन इज 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतका असेल, मग टँजेन्शियल इथे नसणार आहे. देअरफॉर टोटल एक्सेलरेशन इन UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज, टोटल एक्सेलरेशन म्हणजे कोणतं आहे रेडियल एक्सेलरेशन. टोटल एक्सेलरेशन UCM इज ओनली radial component of acceleration, only radial component of acceleration. बघा मग टोटल एक्सेलरेशन आहे तुमचा ए बार वेक्टर मध्ये घेतोय आणि तोच म्हणजे काय असेल तर रॅडियल कॉम्पोनंट, आणि रॅडियल कॉम्पोनंट किती असतं तर ओमेगा बार क्रॉस काय असेल तर व्ही बार. ठीक आहे. मग रॅडियल मध्ये फक्त ओमेगा बार क्रॉस व्ही बार असेल, फक्त रॅडियल कॉम्पोनंट असेल UCM मध्ये, आणि नॉन UCM जर घेतला तर त्यामध्ये तुमचं रॅडियल पण असणार आहे आणि प्लस टँजेन्शियल पण असणार आहे या प्रकारे. आता UCM मध्ये का बरं 0 असतो तर ओमेगा 0 आहे त्यामुळे. ठीक आहे. आता आम्ही एक देर आर टू टाइप्स ऑफ फोर्सेस, फर्स्ट इज सेंट्रिपेटल फोर्स आणि दुसरा असेल सेंट्रिफ्युगल फोर्स. तर दोन्ही पॉईंट मी सायमल्टेनियसली या ठिकाणी काय करतो तर डिस्कस करतो. तर पहिला जो पार्ट आहे तो घ्यायचा आपल्याला सेंट्रिपेटल फोर्सचा. सेंट्रिपेटल फोर्स हे तुम्हाला 10th ला पण होतं बरं का नाही, तर एवढं डिटेल मध्ये नव्हतं, आपण त्याचे फॉर्म्युले वगैरे सर्वच घेणार आहे. ठीक आहे. आणि दुसरा जो पार्ट असेल तो कसा कोणता असेल तर सेंट्रीफ्युगल फोर्स. आता सेंट्रिपेटल काय असतो तर ते समजून घेऊ. बघा एक पार्टिकल आहे, तो पार्टिकल काय करतोय सर्क्युलर मोशन करतोय, युनिफॉर्म करेल नॉन युनिफॉर्म करेल, कोणत्या डायरेक्शन तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके. आणि या पार्टिकल वरती हा जो पार्टिकल आहे जे सर्क्युलर मोशन करतोय त्यावरती काय होणार तर एक फोर्स एक्झर्ट होणार आहे. ओके. मग फोर्स कशा प्रकारे ऍक्ट होणार आहे तर ते बघू. द फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल विच इज अलॉंग द रेडियस. हा जो फोर्स आहे तो नेहमी कुठे जाणार तर अलॉंग द. सेंट्रिपेटल घेतलं किंवा रॅडियल घेतलं तर रॅडियल आणि सेंट्रिपेटल कुठे डायरेक्ट होतं तर अलॉंग द रेडियस डायरेक्ट होतं, म्हणून त्याला ए सफिक्स आर ने रिप्रेझेंट करतं अलॉंग द रेडियस. ओके. आणि टँजेन्शियल कुठे जात होता अलॉंग द टँजंट जात असतो, तिथं टँजेन्शियल नाही घ्यायचा आपल्याला, अलॉंग द रेडियसच घ्यायचा. द फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल विच इज अलॉंग द रेडियस. ओके. आणि कुठे डायरेक्ट होतो डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल दॅट इमॅजिन दॅट सर्कल. ओके. जे सर्क्युलर मोशन करते त्या सर्कलच्या सेंटरकडे डायरेक्ट होतं, देन इट इज कॉल्ड ॲज सेंट्रिपेटल फोर्स. ओके. Okay, the force acting on a particle performing circular motion which is along the radius and directed towards the center of circle is called as centripetal force. आता दुसरं घ्यायचं सेंट्रिफ्युगल फोर्स. आता यामध्ये पण पार्टिकल काय करणार आहे सर्क्युलर मोशन in anti-clockwise direction. The force acting on that particle is again along the radius of circle but directed away from the center of circle, then it is called as centrifugal force. आपण CFF लिहिणार आहे सेंट्रिफ्युगल फोर्स, आणि याच्यासाठी काय लिहिणार तर सेंट्रिपेटल फोर्स CPF. ओके. सेंट्रिपेटल फोर्स आणि कोणता असेल तर सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये काय होतं पार्टिकल नेहमी जे फोर्स ऍक्ट होतं ते अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल, आणि सेंट्रिफ्युगल मध्ये सेंट्रिपेटल मध्ये काय होतं टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. अशा दोन प्रकारची या ठिकाणी काय असणार तर फोर्सेस असेल. ठीक आहे. आता याचे काही एक्झाम्पल्स घेऊ, त्यावरून तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. सपोज सेंट्रिफ्युगलचे मी आधी एक्झाम्पल देतो. तर मेरी गो राऊंड सरांना माहिती आहे, ते लहान मुलं त्याच्यावरती बसलेले असतात, त्या पाळणं वगैरे त्या टाईपचं असतं बरं ना मेरी गो राऊंड. जसा तो रोटेट व्हायला सुरुवात होतो तर ते जे चिल्ड्रन त्याच्यावरती बसलेले तर ही ऍक्सिस राहते अशी बरं की नाही, आणि असे लाईन्स असणार याच्यावरती ते लहान मुलं बसलेले असतात. ओके. छोटे छोटे प्राणी तिथे लावलेले असतात त्याच्यावरती जे मुलं बसले तिथं. जसं हा रोटेट व्हायला सुरुवात होणार आहे ते जे मुलं बसलेले ते काय होतात तर सेंटर पासून लांब जातात असे बरं का नाही. मग या केसमध्ये कोणता फोर्स ऍक्ट होतो तर सेंट्रिफ्युगल होतो बरं का नाही, कारण सर्वच्या सर्व सेंटर पासून लांब लांब चाललेले आहे आणि सर्क्युलर मोशन करताय, म्हणून याला काय म्हटलं जातं सेंट्रिफ्युगल म्हटलं जातं. एक एक्झाम्पल आहे. अजून एक एक्झाम्पल देता येईल. सपोज तुम्ही काय करा बकेट भरून पाणी घ्या. ओके. त्याला एक थ्रेड बांधा किंवा बकेट पकडा अशी आणि त्याला गोल गोल फिरवा बरं का नाही, असं गोल गोल फिरवा
तर त्या केसमध्ये ते बकेट मधलं जे पाणी आहे ते कधीच बकेट मधून बाहेर येताना तुम्हाला दिसणार. का बरं? कारण की ते बकेट वरती काय ऍक्ट होतं तर सेंट्रीफ्युगल फोर्स. त्याच्यामुळे त्या बकेट मधलं जे पाणी आहे ते काय होतं तर आतमध्ये पुश केलं जातं आणि ते पाणी बाहेर येण्याचे चान्सेस फार कमी असतात. असं गोल गोल फिरवायचं तुम्ही स्पीडने, बरं का नाही? तर ते पाणी आतमध्ये ढकललं जातं म्हणजे त्या साईडला, बरं, सेंटरकडे नाही, अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. मग ते पण एक्झाम्पल कशाचं असेल तर सेंट्रीफ्युगलचं. ओके, तर हे झालं सेंट्रीफ्युगलचं. आता बघा, ज्यावेळेस आपली अर्थ तयार झाली, बरं का नाही, तर ते एकदम याच्यामध्ये होतं, बरं ना, खूप जास्त टेम्परेचर होतं आणि ते रोटेट होत होती, कंटिन्युअसली रोटेट होत होती. आणि त्या रोटेशनमुळे काय झालं रे, तर बिकॉज ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स, तर त्यामुळे अर्थचा शेप असा स्पेरिकल नाही झाला, तर तो जो शेप आहे तो कसा भेटला तर आपल्याला असा इलिप्टिकल आहे, बरं का नाही? अर्थचा शेप कसा आहे तर इलिप्टिकल. म्हणजे इक्वेटरला तो कसा आहे तर बल्ज झालेला आहे, इक्वेटरला तो असा फुगलेला आहे आणि जो पोल आहे त्या पोलला काय झाला तर तो एकदम फ्लॅट झालेला, बरं का नाही? मग शेप कशामुळे आला तर बिकॉज ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स. तर आपण सर्व जे एक्सप्लेन केले आता सर्व सेंट्रीफ्युगलचे, म्हणजे जे कुठे चालले तर सेंटर पासून अवे जाणारे ते सर्व एक्झाम्पल कोणाचे असेल तर सेंट्रीफ्युगलचे असेल. आता सेंट्रीपेटलचे घेऊ. आता बघा, सेंट्रीपेटल जर घेतलं तर सपोज मी अर्थचं रोटेशन घेतलं, अर्थ आहे आणि या ठिकाणी काय तर सन आहे, बरं का नाही? आणि हा जो अर्थ आहे तो सनच्या अराउंड का ना तर रिव्हॉल्युशन कम्प्लीट करा. पण ते या ऑर्बिटच्या बाहेर जातच नाही तो, म्हणजे याच्यावरती आउटवर्ड डायरेक्शनला फोर्स ऍक्ट होत नाही. तो कुठे ऍक्ट होतो तर तो अट्रॅक्टेड आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स करण्याचा तर सनचं, बरं का नाही? मग याच्याकडे तो काय होतं तर अट्रॅक्ट होतो, म्हणजे जो फोर्स ऍक्ट होतोय तो कुठं तर टुवर्ड्स द सेंटर. मग या प्रकारचं जे एक्झाम्पल आहे ते कोणतं असेल तर सेंट्रीपेटल फोर्स. किंवा इलेक्ट्रॉन घेतला आणि न्यूक्लियस असेल आणि त्याच्याभोवती काय होतात तर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतात. कोणत्या ऑर्बिटमध्ये? सर्क्युलर ऑर्बिट. आणि तो पण कुठे चालला तर टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. मग ते पण एक्झाम्पल कोणाचं झालं तर सेंट्रीपेटलचं झालं. म्हणजे जे सेंटरकडे चाललेले ते सर्व एक्झाम्पल तुम्ही सेंट्रीपेटलचे घेऊ शकतात आणि जे सेंटर पासून अवे चाललेले ते कोणते असेल तर सेंट्रीफ्युगल असेल. असे बरेच एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. आता आपण काय करू तर याचे फॉर्म्युले काय काय तर ते या ठिकाणी डिस्कस करू. मग पुढचे पॉईंट आणखी डिस्कस करायला अडचण नाही, कारण की आपल्याला सेंट्रीपेटल याच्या पुढे सर्वच पॉईंटमध्ये जवळपास जो सर्क्युलर मोशनचा पार्ट आहे आपला अर्धा, त्यामध्ये जवळपास संपेपर्यंत चॅप्टर संपेपर्यंत आपल्याला सेंट्रीपेटल सेंट्रीफ्युगल घ्यावाच लागेल. त्यामुळे त्याचे फॉर्म्युले माहित असणं गरजेचं आहे. तर बघू आपण आता. अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ, न्यूटनचा सेकंड लॉ काय आहे? रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स, बरं का नाही? त्याला सिम्प्लिफाईड केलं तर याचा फॉर्म्युला भेटतो मास इंटू ऍक्सेलरेशन, बरं का नाही? आता हा फोर्स कुठे चालणार आहे? टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे या ठिकाणी कोणता फोर्स घ्यावा लागेल तर तो घ्यावा लागेल तुम्हाला रॅडियल. टुवर्ड्स द सेंटर अलॉंग द रेडियस आहे, अलॉंग द रेडियस असेल तर रॅडियल, बरं का नाही? मग या ठिकाणी रॅडियल होणार. मास तसाच घेणार आहे आपण, ठीक आहे? मग मास तसाचे रॅडियल ऍक्सेलरेशन आपण बरेच सारे फॉर्म्युले घेतले. पहिला आपण स्केलर मध्ये घेऊ, ठीक आहे? हा सेंट्रीपेटल फोर्स कशाने करणार आहे? CPF, सेंट्रीपेटल फोर्स. ओके, किंवा मग तुम्ही एफ ने रिप्रेझेंट केला तरी चालेल किंवा असं रिप्रेझेंट केलं तरी चालेल, FCP. CP म्हणजे सेंट्रीपेटल आणि हा फोर्स असे चालेल, किंवा पूर्ण वर्ड शॉर्टकट मध्ये एक 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 लेटर युज केले तरी चालेल. सेंट्रीपेटल फोर्स. मास तर कधी बदलणार नाही, मास रिमेन्स कॉन्स्टंट. आणि रॅडियल ऍक्सेलरेशनचे 3 फॉर्म्युले, तर पहिला IV ओमेगा, I चालेल, MV ओमेगा. जर तुम्हाला दोन्ही लागत असेल, लिनियर वेलॉसिटी लागते, अँग्युलर, तर हा फॉर्म्युला तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे? पुढे काय असेल तर M, आणि पुढचा जो फॉर्म्युला आहे तो V²/R ऍक्सेलरेशन, रॅडियल ऍक्सेलरेशन. M तसा ठेवला आणि ऍक्सेलरेशनच्या जागी V²/R. I चालेल. आणि मोस्टली आपण हा फॉर्म्युला युज करणार प्रत्येक केसमध्ये, ठीक आहे? तर 2 येणार नाही, तर लिनियर वेलॉसिटी मध्ये कन्वर्ट करू त्याला. आणि तिसरा जो आहे तर तो असेल M, आणि रॅडियल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे R². ही फॉर्म्युला तुम्ही घेऊ शकता. क्लिअर आहे? हे सर्व झालं तुमचं स्केलर मध्ये. हे सर्व कशामध्ये झाले तर तुमचं स्केलर फॉर्म मध्ये या ठिकाणी आपण डिस्कस केलेलं आहे. कोणाला डाऊट नसायला पाहिजे, ठीक आहे? तर आपण त्याला वेक्टर मध्ये पण घेऊ, वेक्टर मध्ये पुढे डिस्कस करू. तर हे झाले तुमचे सेंट्रीपेटल फोर्सचे फॉर्म्युले. सिमिलरली सेंट्रीफ्युगल जरी घेतला तरी हेच फॉर्म्युला आहे, तर ऍक्सेलरेशन अलॉंग द रेडियसच आहे, फॉर्म्युले तेच असणार. फक्त आता वेक्टर मध्ये घेतला तर काय डिफरन्स येणार आहे तर ते या ठिकाणी आपण डिस्कस करू, ठीक आहे? मग सेंट्रीपेटल फोर्स in terms of vector. वेक्टरच्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी रिप्रेझेंट करायचं. चला आता लक्ष देऊ आपण काय काय, ठीक आहे? सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल मध्ये, ठीक आहे? तर हा घेतला आपण सेंट्रीपेटल फोर्स घेतला, मास बदलणार नाही तो तसाच घेतला, आणि मास स्केलर क्वांटिटी त्याच्यावरती वेक्टर पण द्यायचं नाही. हा फोर्स वेक्टर आहे त्याच्यावरती बाद देऊ शकता तुम्ही, ठीक आहे? पण मी वर्ड लिहिले तर
काही बार नाही, पण फक्त एफ लिहिला असता तर मग बार दिला असता. ठीक आहे, तर तेवढं लक्षात ठेवा. मास बदलणार नाही. आता ऍक्सलरेशन, रेडियल ऍक्सलरेशनचे आपण 3 फॉर्म्युले घेतले, त्या तिघांपैकी एक फॉर्म्युला घ्यायचा. एक व्ही ओमेगा, दुसरा आर ओमेगा स्क्वेअर आणि तिसरा काय असेल तर व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर या तिन्ही फॉर्म्युल्यामध्ये आपण रिप्रेझेंट करू. तर यामध्ये क्रॉस प्रोडक्ट जर घेतला तर तो काय असतो, ओमेगा बार क्रॉस काय असेल तर व्ही बार. राईट ना. हा झाला. पुढे दुसरा फॉर्म्युला घेऊ. यम तसाच घेतला आणि रेडियल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आर ओमेगा स्क्वेअर. पण या ठिकाणी जर घेतला तर आर ही काय तर रेडियस वेक्टर, मग आर बार झाला. ओमेगा काय, ओमेगा स्क्वेअर केला तर ओमेगा स्क्वेअरच राहील, तर तसंच ठेवा. ठीक आहे. तिसरा घेऊ. यम बदलणार नाही, तो तसाच राहिला. व्हीच्या जागी व्ही स्क्वेअर तसा, कारण ती स्केलर होणार आहे. आणि खाली जो आहे तो रेडियस वेक्टर, पण डिनॉमिनेटरला आपण कधीच आर बार घेणार नाही. मग याला वेक्टर मध्ये कन्वर्ट करायचं तर याला काय करा, तर युनिट वेक्टर घेऊन टाका. व्हॉट इज युनिट वेक्टर, हुज मॅग्निट्यूड इज 1 आणि त्याला पर्टिक्युलर डायरेक्शन असतं, बरं का नाही. असा वेक्टर की त्याला युनिट मॅग्निट्यूड आणि इन पर्टिक्युलर डायरेक्शन तो डायरेक्ट होतो. मग त्याला युनिट म्हणजे 1 ने मल्टिप्लाय केलं तर काय फरक पडणार नाही. पण डिनॉमिनेटरला वेक्टर घेत नाही म्हणून इथं आर कॅप घेणं गरजेचं आहे. बाकी त्याच्यात घेऊ शकतात, कारण बाकीचे सर्व कुठे तर न्यूमरेटरला आहे. ठीक आहे. आता हे प्रॉपर फॉर्म्युला नाही आपला, वेक्टर मध्ये पण प्रॉपर फॉर्म्युला नाहीये, त्याला थोडंसं अरेंज करावं लागेल. आता बघा, व्हॉट इज सेंट्रिपेटल फोर्स रे, द फोर्स ऍक्टिंग अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. सेंट्रिपेटल फोर्स कुठे चालला आहे तर टुवर्ड्स द सेंटर. आणि रेडियस वेक्टर कुठे जाणार आहे, रेडियस वेक्टर सेंटर टू आपण पार्टिकलची पोझिशन, तो या डायरेक्शनला. सेंट्रिपेटल फोर्स इकडे चालला आहे आणि रेडियस वेक्टर इकडे चाललाय. दोघांचे डायरेक्शन कसे, अपोजिट आहे. मग अपोजिट डायरेक्शन जर असेल तर त्या ठिकाणी कोणतं साईन येणार आहे, तर त्या ठिकाणी येणार मायनस. and radius vector are directed in opposite direction, therefore it is represented by minus sign. सगळीकडे लागेल तर तुम्हाला मायनस साइन या ठिकाणी घ्यावं लागेल. मी ते लिहून टाकायला असला, निगेटिव्ह साइन indicates that centripetal force and radius vector are oppositely directed. Centripetal force and radius vector are oppositely directed. पुढे लिहितो अपोजिटली डायरेक्टेड. ठीक आहे. खाली स्पेस नाही तर तिथपर्यंत आपण कम्प्लीट करून टाकू. ठीक आहे. मी इथं निगेटिव्ह साइन काय दाखवतो, सेंट्रिपेटल फोर्स आणि रेडियस वेक्टर दोघांची डायरेक्शन कशी आहे तर अपोजिट डायरेक्शनला आहे, म्हणून तुम्ही या ठिकाणी साइन देऊ शकता. ठीक आहे. सिमिलरली आता आपल्याला कोणासाठी घ्यायचं तर सेंट्रीफ्युगल साठी घ्यायचं. ठीक आहे. आणि तो कशा रिपेंड करणार तर CF ने रिपेंड करणार. हा वेक्टर आहे, जर मी फक्त F दाखवला असता तर बार दिला असता, नाही तर इथेही बार देऊ शकता तुम्ही, याला बार देऊन टाका वाटलं असं. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे तुम्हाला गडबडच होणार नाही. ठीक आहे. सेंट्रीफ्युगल घ्यायचा, सेंट्रिपेटल झाला. सेम फॉर्म्युले, पहिला फॉर्म्युला आहे तुमचा यम आणि ब्रॅकेट ओमेगा बार क्रॉस असेल तर व्ही बार. हे ऑर्डर व्यवस्थित लक्षात ठेवा, व्ही बार पहिले घ्यायचा नाही, पहिले ओमेगाच घेणं गरजेचं असेल. पण बघा, सेंट्रिफ्युगल फोर्स अलॉंग द रेडियस आहे आणि कुठे चाललाय, अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल म्हणजे बाहेर चाललाय, नाही का. आणि रेडियस वेक्टर पण कुठे आहे तर सेंटर पासून अवे. दोघांचे डायरेक्शन कुठे आहे, सेम एका डायरेक्शनला आहे. आणि सेम डायरेक्शन असेल तर ते कशाने रिपेंड करणार तर दॅट शुड बी रिप्रेझेंटेड प्लस साइन. ओके. सेकंड फॉर्म्युला असेल प्लस यम आर बार आणि आकारायला तर ओमेगा स्क्वेअर. तिसरा फॉर्म्युला प्लस आकारायला तर यम व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि आकारायला तर आर बार. क्लिअर आहे. तर या प्रकारे तुम्ही काय करू शकता तर रिप्रेझेंट करू शकता वेक्टर मध्ये. आता इथं पॉझिटिव्ह साइन काय इंडिकेट करतं, पॉझिटिव्ह साइन इंडिकेट दॅट सेंट्रीफ्युगल फोर्स अँड radius vector are directed in same direction. तर ते लिहून टाका, positive sign indicates that centrifugal force and a radius vector are directed in same direction. तर सेम डायरेक्शन मध्ये काय होणार जाणार आहे, त्यामुळे आपण तिथे काय करणार प्लस साइन आणि या ठिकाणी काय घेणार मायनस साइन. बस एवढं स्टेटमेंट मध्ये फरक आहे. तर ठीक आहे, सर्व फॉर्म्युले. आता ज्यावेळेस आपण डेरिव्हेशन घेणार आहे तर त्यामध्ये
सेंट्रीफ्युगल असेल किंवा सेंट्रीपेटल, पण तो प्लस मायनस कारण तिथं आपण वेक्टर मध्ये नाही घेणार. आता याच्या पुढे आपण मोस्टली वेक्टर मध्ये नाही घेणार, ठीक आहे, आपण स्केलर मध्ये घेणार. मग इथं मायनस साईन द्यायची गरज नाही. मग हे जे बार वगैरे दिले ते पण घ्यायची गरज नाही. मग फॉर्म्युला काय भेटेल, एम व्ही ओमेगा किंवा भेटेल एम आर ओमेगा स्क्वेअर किंवा काय भेटेल एम व्ही स्क्वेअर आपण ही वेक्टर वगैरे द्यायची काही गरज नाही त्या केसमध्ये, ठीक आहे. याच्या पुढचे जे टॉपिक घेणार आहे आता फक्त आपण वेक्टर वगैरे सर्व काही या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. ओके, तर निगेटिव्ह साईन वगैरे त्या प्रकारे आपण सर्व एक्सप्लेन केलं, ठीक आहे. कोणाला डाऊट याच्यात सेंट्रीपेटल आणि सेंट्री सर्क्युलर मोशनचे काय ऍप्लिकेशन घ्यायचं तर ते या ठिकाणी आपण डिस्कस करू. म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल याचा मेनली या ठिकाणी यूज करायचा आहे, ठीक आहे. तर ते टॉपिक या ठिकाणी डिस्कस करू. व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. vehicle along a horizontal circular path. ओके, बघा आता याचा अर्थ काय तर ते समजून घेऊ, ठीक आहे. आता एक व्हेकल आहे, ओके, आणि बघा तुम्ही काय करताय, रस्त्यावरून चाललेले सायकल घेतली किंवा तुमच्याकडे फोर व्हीलर टू व्हीलर किंवा फोर व्हीलर काही पण बरं का नाही. आता तुम्ही एक सरळ रस्त्याने चालेल, तुमचा स्पीड एकदम मॅक्झिमम राहतो बरं का नाही. आणि सरळ जाताना तर तुम्ही काय करतात तर काही पाथ आल्यानंतर तुम्ही काय करतात टर्न घेत असतात बरं का नाही. कुठेतरी तुम्हाला काय करायचं वळायचं आहे आणि तुम्ही टर्न घेणार बरं का नाही. म्हणजे तेवढ्या पाथसाठी तुम्ही काय करू राहिले सर्क्युलर पाथ ट्रेस करताय, कळलं ना. आता सपोज तुम्ही काय करताय इकडून सपोज या रस्त्याने तुम्ही गेलात कुठे टर्न असेल बरं ना, आपल्या क्लासवरती आला तुम्ही बरं का नाही. सरळ रस्त्याने येणार आणि त्यानंतर स्टेट बँकेपासून तुम्हाला टर्न घ्यावा लागेल बरं का नाही. एवढं काय करूपाठ नाही पण मोस्टली करूपाठ असेल तर काय होईल, ठीक आहे. हॉरिझॉन्टल सरफेस आहे, एकदम सरळ रस्ता आहे आणि तुम्हाला टर्न घ्यायचा तर त्या केसमध्ये काय करतात तुम्ही, सगळं तुमचं स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवरने चालले तुम्ही गाडीवरती बरं की नाही, आणि तुम्हाला टर्न घ्यायचा आहे तर त्या स्पीडने तुम्ही टर्न घेणार आहे का, नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या गाडीचा जो स्पीड आहे तो काय करावा लागेल तर तुम्हाला कमी करावा लागेल, राईट ना. ओके, मग या केसमध्ये तुमचा मॅक्झिमम स्पीड किती असला पाहिजे, त्या टर्न घेताना तुमचा सर्वात जास्त स्पीड किती असेल, मॅक्झिमम म्हणजे 60च्या याच्याने नाही तर थोडासा कमी करावा लागेल. मग त्याच्यामध्ये पण मॅक्झिमम किती स्पीड असेल तर तुम्ही सहजरित्या तो टर्न घेऊ शकता विदाउट एनी स्लिप, तर ते आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. मग पहिलं टायटल टाकलं अ व्हेकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, एका हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक वरती असेल तर काय होणार, ठीक आहे. तर हा रोड सरफेस आहे, या रोड सरफेस वरती काय करायचं तुम्हाला, या ट्रॅक वरून काय करायचं तुम्हाला टर्न घ्यायचा आहे. हा एक हॉरिझॉन्टल रोड सरफेस आहे आणि या ट्रॅक वरून तुम्हाला काय करायचं तर टर्न घ्यायचा आहे. तर आपण डायग्राम काढू, ठीक आहे. एक व्हेकल आहे, व्हेकल पूर्ण काढायची गरज नाही, तुम्ही असं बॉक्स काढून दाखवला तरी चालेल, ठीक आहे. तर तुम्ही समजून घ्यायचं की तो काय असणार आहे, तुमचा व्हेकल असणार, ठीक आहे. आता या व्हेकल काय करतोय तर असा टर्न पाथ काय करतोय कव्हर करतोय, ठीक आहे. सरळ रस्त्याने आलाय आणि असा टर्न घेऊन तो काय होतोय सर्क्युलर पाथ काय करतोय तर कव्हर करतोय, एवढे इमॅजिन करायचं. सर्वात पहिले या व्हेकलचं काहीतरी काय असणार आहे, वेट असणार आहे. आणि वेट माहिती आहे तुम्हाला, वेट ऑलवेज डायरेक्टेड इन डाऊनवर्ड डायरेक्शन वॉट एव्हर मे बी द पोझिशन. तो काही हाईट वरती असू द्या अर्थच्या सरफेस असू द्या, त्याचा नेहमी काय असणार तर वेट असणार आहे. आणि वेट नेहमी कुठे डायरेक्ट होणार आहे, वेट ऑलवेज डायरेक्टेड इन डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि वेट किती कन्सिडर करणार आहे तर वेट कन्सिडर करणार आहे आपण mg इतकं वेट या ठिकाणी आपण कन्सिडर करणार आहे. त्यानंतर बघा बॉडी जर अर्थच्या सरफेस वरती आहे, माझं वेट कुठे चाललंय खाली चाललंय बरं का नाही, फक्त मीच वेट देतोय का तर नाही, तर जो अर्थचा सरफेस आहे तो पण काय करतोय तर मला अपोजिट रिॲक्शन देतोय. न्यूटनचा तिसरा लॉ, टू एव्हरी ऍक्शन देर इज ऑलवेज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, प्रत्येकाला इक्वल अँड काय असतं तर अपोजिट रिॲक्शन असतं बरं की नाही, न्यूटनचा तिसरा लॉ. मग ही जी रिॲक्शन असते तर अर्थच्या सरफेसवरती असेल तर ही अपोजिट रिॲक्शन असेल, पण ती सरफेसला कशी रे, तर सरफेस जर असेल तर सरफेसला नेहमी कशी असणार, पुढे एक्सटेंड करा, त्याला एक्सटेंड केल्यानंतर सरफेसला नेहमी कशी राहणार तर परपेंडिक्युलर, सरफेसला कशी राहील तर परपेंडिक्युलर राहील. आणि परपेंडिक्युलर ज्या ठिकाणी असतो तर परपेंडिक्युलर साठी आपण वर्ड यूज करत असतो काय तर नॉर्मल. क्लिअर आहे. याच्या आधी पण आपण कोणतं नेक्स्ट चॅप्टर एक चॅप्टर घेतो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा घेतला होता बरं का नाही, आणि त्यामध्ये आपण फोर्स घेतला होता, तो कोणता घेतला होता नॉर्मल फोर्स. नॉर्मल म्हणजे काय तर त्या सरफेसला नेहमी कसं राहील तर परपेंडिक्युलर. आता नॉर्मल फोर्स कधी येणार ते पण समजून घ्या.
जर एखादी बॉडी सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तरच तुम्ही नॉर्मल फोर्स घेऊ शकता. आता ही बॉडी कुठे तर या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, म्हणजे इथं नॉर्मल फोर्स घेणं पॉसिबल आहे. क्लिअर आहे? आणि सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही. एखादी वस्तू, आता पेन आहे, या पेनला मी काय केलं तर वरती फेकला आणि परत खाली आला, बरं का नाही, तर या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे का त्या काळासाठी? तर नाही, बरं का नाही. मग या केसमध्ये याचं वेट डाऊनवर्ड असणार आहे, पण यावरती नॉर्मल रिॲक्शन नसणार आहे. क्लिअर आहे? नॉर्मल रिॲक्शन नाही म्हणून तो खाली येतोय, आणि मी माझ्यावरती नॉर्मल रिॲक्शन ऍक्ट होतो म्हणून मी अर्थच्या सरफेसवरती, बरं का नाही, सरफेसवरती राहू शकतो. मग नॉर्मल फोर्स कधी ऍक्ट होतो तर ती गोष्ट समजून घ्या, ज्यावेळेस सरफेस एक्झिस्ट करेल त्याच वेळेस तिथे काय होणार तर नॉर्मल फोर्स असेल. मग वेटला बॅलन्स करणारे कोण तर नॉर्मल फोर्स म्हणा किंवा मग रिॲक्शन म्हटलं तरी चालेल, नॉर्मल रिॲक्शन, आणि तो रिप्रेझेंट करणारे लेटर एन रिपिंग करणार. ठीक आहे? मग वेटला कोण बॅलन्स करणार आहे तर नॉर्मल रिॲक्शन या ठिकाणी बॅलन्स करणार. ठीक आहे? आता ज्यावेळेस बघा तुम्ही काय करतात, एखादा कर्व पार्ट आहे, बरं का नाही, आणि त्यावरून काय करतात तुम्ही असं टर्न घेताय. आता बघा हे दोन गोष्टी तर समजल्या तुम्हाला. तर सर्वात पहिले काय असणार आहे, त्याचं स्वतःचं वेट असणार आहे. वेट इज ऑलवेज डायरेक्टेड इन डाऊनवर्ड. इफ बॉडी इज इन कॉन्टॅक्ट विथ सरफेस देन देर एक्झिस्ट नॉर्मल रिॲक्शन. ओके, नॉर्मल मीन्स परपेंडिक्युलर टू द सरफेस. ती काढायची गरज नाही, सरफेसलाच नेहमी परपेंडिक्युलर असं पाहिजे. आता सरफेस असा आहे तर नॉर्मल रिॲक्शन सरळ आहे, बरं का नाही. सपोज हा सरफेस असा आहे आणि त्याच्यावरती अशी बॉडी, ही बॉडी, बरं का नाही, तर त्या केसमध्ये वेट कुठे जाणार आहे, डाऊनवर्ड जाणार, पण नॉर्मल रिॲक्शन परत सरफेसचा परपेंडिक्युलर. कळलं का नाही? म्हणजे बॉडी सरफेस कसा आहे त्यानुसार त्या सरफेसलाच तुम्हाला परपेंडिक्युलर घेणं गरजेचं असेल. तर ते आपण नंतर डिस्कस करणारच आहे. इन्क्लाइन सरफेस असेल तर कसं सॉल्व्ह करायचं ते पुढचा टॉपिक आपण डिस्कस करू. तर सध्या आता होरिझॉन्टल सरफेसवरती चाललेलं आहे. आता बघा मी व्हेकल चालवतोय, ओके, सरळ गेलो आणि इथून टर्न घेतला असा, बरं का नाही, एक सर्क्युलर पाथ काय केला तर मी कव्हर केला. मग त्या केसमध्ये माझी जी व्हेकल आहे तर टायर आणि रोड सरफेस त्याच्यामध्ये काय होतं, मॅक्झिमम फ्रिक्शन होतं, बरं का नाही. सरळ रस्त्याने तर गेला तर होत नाही, पण ज्यावेळेस मी काय करतो एखादा टर्न घेतो तर टायर आणि तो जो रोड सरफेस आहे त्याच्यामध्ये काय होतं, मॅक्झिमम फ्रिक्शन होतं, बरं का नाही. म्हणजे या ठिकाणी आणखीन एक फोर्स एक्झर्ट होणार आहे आणि तो नेहमी काय असणार तर फ्रिक्शनल फोर्स. आणि बघा फ्रिक्शनल फोर्स काय होतं, जिकडे मोशन असतं त्याच्या एक्झॅक्टली कुठे असतं तर अपोजिट साईडला. मग मोशन या साईडला आहे तर अपोजिट साईडला, मी बॅक साईडला काढू शकत नाही तर इकडे काढत. ठीक आहे, तर या ठिकाणी काय असणार तर तुमचं फ्रिक्शनल फोर्स या ठिकाणी एक्झिस्ट होईल. आणि हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो कशाने रिपेंड करणार तर एफ ने रिपेंड करू. एफ इज द फ्रिक्शनल फोर्स. इथं वाटतं असं लिहून घ्या, व्हॉट इज एफ? एफ इज फ्रिक्शनल फोर्स. ब्रॅकेट कंप्लीट करून टाकू. ठीक आहे. आता बघा अजून एक महत्वाचं पॉईंट, ज्यावेळेस तुम्ही काय करतात गाडीचा स्पीड कमी केलेला आहे, टर्नवरून गाडीचा स्पीड काय करतात तुम्ही कमी करतात, कोणत्या कोणत्या प्रकारचे फोर्स ऍक्ट होतात ते सर्व समजणं तुम्हाला या ठिकाणी गरजेचं आहे, नेसेसरी आहे. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही काय करतात टर्न घेत असतात तर गाडीचा स्पीड कमी करतात आणि सहजरित्या तुम्ही टर्न घेऊ शकता. म्हणजे याचा अर्थ गाडी तुमच्या रोडच्या खाली उतरत नाही. म्हणजे ती कुठे घेतात तर नॉर्मली तुम्ही जर बघत असाल जेव्हा टर्न घेताना गाडी थोडीशी इनवर्ड शिफ्ट होत असते, बरं का नाही, म्हणजे अवे फ्रॉम सेंटरने होत. आता सपोज हा कर्व पार्ट आहे, याच्यावरून गाडी चाललेली आहे, बरं का नाही, मग या रस्त्याच्या तिकडे नाही जाणार ती. तिकडे जर गेली कधी होते असं, जर तुम्ही गाडीचा स्पीड कमीच नाही केला आणि टर्न घ्यायचा प्रयत्न केला तर असे सरळ येणार आणि निघून जाणार पुढे, बरं का नाही, म्हणजे कुठे जाऊन तुम्ही आपटणार पडणार, बरं का नाही. अशी कंडिशन होईल जर तुम्ही गाडीचा स्पीड कमी नाही केला तर. गाडीचा स्पीड जर कमी केला तर कर्व पार्ट सहजरित्या तुम्ही काय करू शकता ट्रेस करू शकतात. म्हणजे या केसमध्ये जो फोर्स ऍक्टिव्ह राहिला तो कुठे ऍक्टिव्ह राहिला, टुवर्ड्स द सेंटर ऑफ दॅट कर्व, या कर्वच्या सेंटरकडे ऍक्ट होता, बरं का नाही. आणि असं नाही झालं तर निघून परत येण्याचे चान्सेस कमी असतात, बरं का नाही, ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त राहतील. मग स्पीड कमी केलाय म्हणजे या ठिकाणी आणखीन एक फोर्स असेल, तो म्हणजेच कोणता असेल तर तो असेल सेंट्रीपेटल फोर्स. आणि सेंट्रीपेटल फोर्स तो रिप्रेझेंट करणार आहे आपण कशाने, CPF, सेंट्रीपेटल फोर्स. ओके, तर या ठिकाणी असणार सेंट्रीपेटल फोर्स, त्याला आपण या ठिकाणी काय केलं तर बॅलन्स केलेलं आहे. ओके, इज दॅट क्लिअर? तर किती प्रकारचे फोर्सेस ऍक्ट झाले याच्यावरती, तर टोटल 4 प्रकारचे फोर्सेस या ठिकाणी ऍक्ट होत आहे आणि आपण ते सर्व विचारात घ्यावं लागेल. याच्या पुढे पण तुम्हाला हे फोर्सेस विचारात घ्यायचं. तर सर्वात पहिले घ्यायचं त्याचं वेट, त्याला बॅलन्स करा. नॉर्मल रिॲक्शन कुठं आहे ते तुम्ही बघायचं. त्यानंतर फ्रिक्शनल फोर्स घ्यायचा, तो रोड आणि टायर सरफेस मध्ये असेल. जिथं टायर आहे तिथूनच दाखवलंय बरं का, कॉन्टॅक्ट जिथं असतो ना रोड आणि सरफेसचा तिथेच फ्रिक्शन एक्झिट होतं, मग तिथूनच घेतला. आणि आणखीन एक फोर्स तो म्हणजे सेंट्रीपेटल किंवा सेंट्रीफ्युगल. तर या केसमध्ये सेंट्रीपेटल असतं, सेंट्रीफ्युगल असता तर रोडच्या खाली निघून गेला असता, बाहेर पडून तिकडे गेला असता, बरं का नाही. मग आपल्याला
मूव्ह करायचं त्या कर्व पाठवून, म्हणजे तिथं सेंट्रीपेटलच असणं गरजेचं आहे, सेंट्रीफ्युगल चालणार नाही. ओके, तर हा झाला तुमचा फॉर्म्युला. तर आपल्याला व्हेकल अलॉंग द होरिझोंटल रोड, होरिझोंटल वरती जेव्हा मूव्ह होणार आहे तर त्या केसमध्ये त्याचा स्पीड किती असणार ते फाईन करणं या ठिकाणी गरजेचं असतं, बरं की नाही. मग त्या ठिकाणी आपण तो फोर्स या ठिकाणी फाईन करू, सेंट्रीपेटल फोर्स, सॉरी वेलॉसिटी आपल्याला या ठिकाणी फाईन करायचं. मग याच्यात दोन कॉम्पोनंट आहे. आता इक्विलिब्रियम स्टेटला घेतलं, बॉडी इक्विलिब्रियम स्टेट आहे, म्हणजे याच्यावरती कोणत्या प्रकारचे फोर्सेस ऍक्ट होत नाही, ठीक आहे, एक्सटर्नल फोर्सेस म्हणतो. ठीक आहे, मग आपण हे काय करू तर सॉल्व्ह करू, वर्टिकल कॉम्पोनंट सॉल्व्ह करू ऍज वेल ॲज होरिझोंटल. वर्टिकल सॉल्व्ह करताना आता ज्यांना डाऊट आहे त्यांनी समजून घ्या. वर्टिकल कॉम्पोनंट सॉल्व्ह करताना वाय ऍक्सिस वरती कन्सिडर करायचं, वाय ऍक्सिस वरती वरचे डिस्टन्स पॉझिटिव्ह, वरचे फोर्सेस पॉझिटिव्ह घ्यायचं आणि खाली जे फोर्स असणार ते निगेटिव्ह घ्यायचं. एक्स ऍक्सिस वरती पण तसंच, या साईडच्या असेल तर ते पॉझिटिव्ह घ्यायचं आणि या साईडच्या असेल तर निगेटिव्ह घ्यायचं बाय स्टँडर्ड साइन कन्व्हेन्शन. ओके, तर एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस माहिती आहे, त्याच प्रकारे ऍरो बघायचा कोणत्या साईडला फोर्सेस चाललाय तर त्यानुसार तुम्हाला प्लस मायनस साइन घ्यायचं. पण एकदा वर्टिकल घेतलं तर वर्टिकलच घ्यायचं, होरिझोंटल घेतलं तर होरिझोंटल घ्यायचं. ठीक आहे, मिक्स करायचं नाही. मग आता पहिले घेऊ आपण बाय सॉल्विंग पहिले घेऊ आपण वर्टिकल कॉम्पोनंट, बाय सॉल्विंग वर्टिकल कॉम्पोनंट. सांगा वर्टिकल कॉम्पोनंट, तर उभे, तर सर्वात पहिला उभा आहे एमजी घेतला, तो कुठे आहे तर डाऊनवर्ड आहे का अपवर्ड आहे तर खाली चाललेला आहे, खाली असेल तर काय घेणार तर मायनस घेणार, मग झाला मायनस एमजी. त्यानंतर दुसरा आहे एन म्हणजे नॉर्मल रिएक्शन, तो कुठे चाललाय वरती चाललाय, मग तो काय घेतला तर प्लस एन घेतला. क्लिअर आहे, मायनस एमजी आणि प्लस एन. अजून आहे का वर्टिकल कोणते फोर्सेस तर नाही, एवढे दोनच आहे बरं ना, एकमेकांना बॅलन्स करतात म्हणजे इक्वल टू काय घ्यावं लागेल तर 0 घ्यावं लागेल. क्लिअर आहे, जेवढे पण वर्टिकल कॉम्पोनंट आहे सर्वच घ्यायचंय आणि सर्वांचीच ऍडिशन किती करायची, प्लस असेल मायनस असेल, सर्वांची ऍडिशन सबट्रॅक्शन इज इक्वल टू 0 असेल. मग मायनस एमजी तिकडे गेला तर प्लस एमजी होणार, बरं का. मग या ठिकाणी राहिला एन इज इक्वल टू करायला एमजी राहिला, हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन, यात कोणाला डाऊट नसायला पाहिजे. ठीक आहे, आता आपण काय करणार तर सेकंड इक्वेशन घेणार जे होरिझोंटल पण काय ऍक्ट होत आहे, बरं का नाही. मग सेकंड पॉइंट बाय सॉल्विंग होरिझोंटल कॉम्पोनंट, ओके, होरिझोंटल कॉम्पोनंट आपल्याला या ठिकाणी काय करायचं सॉल्व्ह करावं लागेल. तर होरिझोंटल सॉल्व्ह करताना या साईडचं मी सांगितले प्लस घ्यायचं आणि या साईडचं काय करायचं आपल्याला मायनस घ्यायचं. ठीक आहे, मग या ठिकाणी आहे फ्रिक्शनल फोर्स कुठे आहे तर लेफ्ट साईडला असेल तर काय घेणार तर मायनस घेणार आहे, काय झाला तर मायनस या. सेंट्रिपेटल फोर्स पण कुठे आहे मायनस आहे, पण या कॉम्पोनंट म्हणजे गाडीवरती नाही होते, तो इमॅजिनरी फोर्स म्हणजे टोटल सिस्टीम वरती ऍक्ट होणार, बरं का नाही. सेंट्रिपेटल फोर्स कुठे तर त्या बघा आज जसा बॉडीवरती ऍक्ट होतो एमजी आररियल मध्ये ऍक्ट होतं, त्याला बॅलन्स करा नॉर्मलायझेशन आररियल मध्ये, टायर आणि याच्यामध्ये होणार आहे. आपण इथं इमॅजिन करतो या ठिकाणी एक फोर्स असणार आहे, तो कुठे असणार सेंट्रिपेटल, म्हणजे हा पूर्ण सिस्टीमला बॅलन्स करतोय. आज पूर्ण याला करत असेल याला सेपरेट घ्यावं लागेल तुम्हाला, बरं की नाही. मग याला कुठे घ्यायचं तर इक्वल टूच्या साईडला घ्यायचं आणि तो कोणत्या साईडला आहे लेफ्ट साईडला, मग लेफ्ट साईडला काय असेल तर मायनस असेल आणि तो कोणता असेल तर सेंट्रिपेटल फोर्स. दॅट क्लिअर. मग सेंट्रिपेटल फोर्स ज्यावेळेस पण येणार आहे, आता त्याच्या पुढे नेहमी येणार सेंट्रिपेटल फोर्स. मग सेंट्रिपेटल फोर्स आपण इमॅजिन करतो की असं असलं पाहिजे, म्हणून तो घेताना पूर्ण सिस्टीम साठी घेणार आहे, म्हणून तो नेहमी इक्वल टूच्या इकडे काय असेल ते असेल, बॉडी जेवढे व्हेकल वरती किंवा त्या ऑब्जेक्ट वरती जेवढे फोर्सेस ऍक्ट करतात ते घ्यायचेच आहे. आणि जेव्हा सेंट्रिपेटल असतो तो डायरेक्टली इक्वल टूच्या साईडला 0 करायचा नाही. आता इथे पण मायनस साईन, इथे पण मायनस साईन, दोन्ही मायनस साईन करणार आहे कॅन्सल, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू काय असेल तर सेंट्रिपेटल फोर्स असेल. मायनस मायनस मी कॅन्सल करून टाकलं. आता तेच इक्वेशन मी या ठिकाणी पुढे कंटिन्यू करतो. बघा आता फ्रिक्शनल फोर्स आपण याच्या आधी एक चॅप्टर बघितला होता, बरं का नाही. कोणता चॅप्टर बघितला होता, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. त्यामध्ये आपण फ्रिक्शनल फोर्स घेतला होता आणि हा काय होता फ्रिक्शनल फोर्स, त्याच्यामध्ये काही लॉज घेतले होते, लॉज ऑफ फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन होतं, कायनेटिक फ्रिक्शन होतं आणि तिसरा काय होता तर रोलिंग फ्रिक्शन होतं. तर आपण फ्रिक्शनचं घेऊ. द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन और कायनेटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल रिएक्शन. आणि या ठिकाणी मी कॉन्स्टंट घेतला होता, तो कॉन्स्टंट घेतला होता म्यू. तर 11वीचं पुस्तक काढा, ही फॉर्म्युला तुम्हाला भेटून जाईल मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मध्ये. ठीक आहे, तर तो फॉर्म्युला घ्यायचा. मग एफ जागी मी काय टाकू शकतो तर म्यू इंटू एन. व्हॉट इज म्यू? म्यू इज द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. स्टॅटिक असेल तर स्टॅटिक फ्रिक्शन किंवा म्यू कोइफिशियंट ऑफ कायनेटिक असेल तर कोइफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन. असे दोन फ्रिक्शन आपण घेतलेले तिथं. 3 फ्रिक्शन घेतले ऍक्च्युली, कायनेटिक, स्टॅटिक आणि रोलिंग. तर ते तीनही तुम्ही या ठिकाणी डिस्कस करू शकता. ओके, मग याच्या जागी मी काय टाकलं तर म्यू इंटू एन टाकला
आणि सेंट्रिपेटल फोर्सच्या जागी मी काय टाकणार आहे तर वेलॉसिटीच्या फॉर्म मध्ये घेऊ mv²/r घेतला. वेक्टर मध्ये घेतलेला नाही म्हणजे बार द्यायची काही गरज नाहीये. ठीक आहे. म्यू इंटू एन इज इक्वल टू mv²/r आणि तर रिझन देऊन टाका. त्याचं काय रिझन आहे तर एफचा फॉर्म्युला लिहून टाका. एफ फ्रिक्शन फोर्स इज इक्वल टू म्यू इंटू एन अँड पुढचं कोणतं तर सेंट्रिपेटल फोर्स. ऑलरेडी त्याचा फॉर्म्युला लिहिलेला आहे तर तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घ्या. सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू mv²/r. तर हे दोन्ही पॉईंट आपण या ठिकाणी लिहिलेले आहे. पण बघा यांची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड केलेली इक्वेशन नंबर 1 मध्ये तर ते त्या ठिकाणी पुट करता येईल बरं का नाही. मग म्यू तसाच राहिला. एन इज रिप्लेस बाय mg फ्रॉम इक्वेशन 1 आणि रिमेनिंग टर्म राहिली तर ते राहिली mv² कुठून आलं तर फ्रॉम इक्वेशन. तर इक्वेशन 1 वरून तुम्ही ते लिहू शकता. ओके. काय अडचण कोणाला यायचा तर पुढच्या स्टेप मध्ये जर तुम्ही सॉल्व्ह केलं दिस यम अँड यम काय आहे कॅन्सल होणार आहे. मग इथं काय राहिलं तर इथं राहिलं तुमचा म्यू जी इज इक्वल टू v²/r आणि या पर्टिक्युलर पॉईंट मध्ये आपल्याला गाडीचा स्पीड कमी करायचा. मग किती स्पीड असला पाहिजे तर त्यावरून आपल्याला v फाइंड करायचं. आर इकडे काय डिवाइड इकडे काय करा मल्टिप्लाय करा. मग या ठिकाणी राहणार काय v² इज इक्वल टू काय असेल तर म्यू आर जी. आर इकडे डिवाइड इकडे काय केलं तर मल्टिप्लाय करून टाकलं. ठीक आहे. मग स्क्वेअर आला. पुढची स्टेप काय तर याचं रूट घेऊन टाका. मग नेक्स्ट स्टेप टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतला तर v इज इक्वल टू तुम्हाला भेटेल √ऑफ म्यू आर जी. तर एवढ्याच स्पीडने तुम्हाला जाणं एवढ्या जास्तीत जास्त स्पीडने तुम्ही जाऊ शकता. याच्यापेक्षा कमी स्पीड जर झाला तर नाही याच्यापेक्षा जास्त स्पीड जर झाला तर व्हेकल त्याच्या खाली येऊ शकते बरं का नाही. जो रोड सरफेस आहे त्याच्या पण खाली येऊ शकते. ठीक आहे. एक थोडंसं इकडे थोडं शिफ्ट करून घेतो आणि डेरिव्हेशन तुम्हाला दिसत नाही. ठीक आहे. मग तुम्हाला ते दिसून जाईल. ओके. आता दिसतंय सर्व. तर इतक्या स्पीडने तुम्ही गेला एवढ्या मॅक्झिमम स्पीडने गेला तर व्हेकल त्या रोडवरती राहू शकतं. जर याच्यापेक्षा जास्त स्पीड केला तुम्ही तर चान्सेस आहे की तुम्ही त्या रोडच्या सरळ खाली निघून जाणार बरं की नाही. तर तुमच्याकडून ती गाडी कंट्रोल होणार नाही. म्हणून टर्न घेताना तुम्ही बघत असाल टर्न घेताना नेहमी तुम्हाला तुमच्या सायकलचा असू द्या गाडीचा असू द्या कोणत्याही गाडीचा असू द्या टर्न घेताना तुम्हाला स्पीड कमीच करावं लागेल. जर तुम्ही त्या स्पीडने जर मूव्ह झाला तर स्लिप होऊन कुठेतरी पडणार तुम्ही बरं का नाही. तर ते 100% होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्पीड कमी करावं लागेल आणि किती स्पीडने जाऊ शकता तर एवढ्या स्पीडने तुम्ही जास्तीत जास्त जाऊ शकता. याच्यापेक्षा कमी असेल तर नो प्रॉब्लेम. ओके. खूपच कमी असेल याच्यापेक्षा तर काहीच अडचण नाही. किंवा एखाद्याने गाडी बंद करून लोटत नेली त्या कर पाथवरून तरी काही अडचण नाही. कळलं का नाही. पण याच्यापेक्षा जास्त नको व्हायला. कळलं. आणि याच्यापेक्षा जर जास्त झालं तर मग त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम तयार होतील. याच्यापेक्षा कमीच असणं गरजेचं